पार्टी किंवा हळदी कुंकू किंवा एखाद्या वेळेस आपल्याला सुकी भाजी खायची असेल तर ही चण्याची रेसिपी तुमच्यासाठी आहे। अगदी झटपट होते आणि कोणत्या वेळेस कशी सर्व करायची ते सुद्धा पाहूयात। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, आपण बघणार आहोत मसाला चणे। इथे 1 कप गावरान चणे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजू घातले होते। 7 ते 8 तास सुद्धा तुम्ही याला सोक करून ठेवू शकता। त्यानंतर यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि अगदी चिमूटभर सोडा टाकला आहे। याला 3 विसल येऊ देऊया। तोपर्यंत आपण आपलं वाटण तयार करूयात। इथे 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 1 मध्यम आकाराचा टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। याची बारीक पेस्ट करून घेऊयात। आपले चणे सुद्धा छानपैकी शिजले आहेत। यातलं पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता एका पॅन मध्ये तेल गरम करायला घेतलं आहे। 1.25 चमचा तेल टेबलस्पूननी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकलं आहे 1 टीस्पून। त्यानंतर थोडंसं आपण हिंग टाकायचं याच्यात। तुम्ही ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते। त्यानंतर मगाशी केलेलं वाटण आपण यामध्ये टाकूयात आणि याला मिक्स करून घेऊयात। आता मगाशी जे पाणी होतं चण्याचं ते आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत आणि तो जो मसाला आहे त्याला लागलेला मिक्सरला तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। या पद्धतीने उकळलेलं पाणी असं उपयोगात येईल आणि चव सुद्धा खूप छान लागते, कारण त्याचा सगळा अर्क त्या पाण्यात उतरलेला असतो। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। तुमच्या इथे जास्त प्रमाणात बनवणार असेल तर ह्याचं जे प्रमाण आहे सांगितलेलं मसाल्याचं ते तुम्ही तसंच वाढवून घ्या आणि लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही यामध्ये तिखट आणि मिठाचं प्रमाण थोडं कमी करा। आता साधारण 1 मिनिट लो फ्लेमवरती त्याला भाजलं होतं आणि नंतर मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं भाजून घेतलं। थोडंसं पाणी टाकून याला परत मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण मसाले टाकूयात। अर्धा टीस्पून हळद, 1 ते 1.25 टीस्पून यामध्ये तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। तुम्ही कुठलाही गरम मसाला टाका, हा घरचा आहे, आणि 1 टीस्पून मीठ एवढं टाकलं आहे। याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला असं वाटलं की हे चिकटत आहे अजून मसाला पॅनला तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये अजून टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं। साधारण 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती याला छानपैकी तेल सुटतं। त्यानंतर आपण जे उकळून ठेवलेले चणे आहेत ते आपण यामध्ये टाकूयात आणि याला चांगलं मिक्स करूयात। 2 मिनिटं आपण लो फ्लेमवरती झाकण ठेवून याला होऊ द्यायचं। साधारण 2 मिनिटानंतर याला मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर मिक्स झाली की त्यावरती झाकण ठेवून फ्लेम आपण बंद करून ठेवू। चवीला अगदी चमचमीत लागते। अजिबात कुठलाच मसाला यामध्ये टाकला नाही आणि पटकन तयार होते। सो तुम्ही हळदी कुंकाला किंवा बर्थडे पार्टीला सुद्धा अशा प्रकारे उसळ तयार करू शकता। आता याला आपण चकलीसोबत, चिवड्यासोबत किंवा हळदी कुंकवासाठी करायचं असेल तर चिवडा, शेव आणि तिळगुळाच्या लाडूसोबत, तिळगुळाच्या वडीसोबत सुद्धा सर्व करू शकतो। ही चकली घरी बनवलेली आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि चिवड्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही नक्की बर्थडे पार्टी असेल तर त्यामध्ये केक, चकली किंवा चिवडा आणि ही चण्याची अशी सुकी उसळ तुम्ही ठेवू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा।